माहितीसाठी आणखीन एक महत्त्वाची बातमी। राजधानी दिल्लीमध्ये आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक होतीये। आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकीला महत्त्व आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील, शेलार बैठकीला उपस्थित राहतील। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, किती वाजता बैठकीला सुरुवात होईल? वृषाली, आज संध्याकाळी 5 वाजता भाजप मुख्यालयामध्ये ही बैठक होणार आहे। विधानसभा निवडणुकीला अजून 3 ते 3.5 महिन्यांचा कालावधी असताना देखील भाजपनं कालच आपल्याला माहित आहे 2 केंद्रीय मंत्र्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे। ते म्हणजे अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव या दोन्ही नेत्यांच्यावर ही जबाबदारी जी आहे ती देण्यात आली आहे। सध्या विधानसभा निवडणुकांचा काळ आहे। हरियाणा आणि महाराष्ट्र या 2 राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता काल हरियाणाची बैठक झाली आणि आज महाराष्ट्राची ही बैठक होते। लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही फटका बसला भाजपला तो राष्ट्रवादीमुळे बसला। आता आपण जी प्रेक्षकांना बातमी सांगितली त्याबाबत देखील चर्चा जी आहे ती आजच्या या बैठकीमध्ये होऊ शकते। लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघनिहाय सविस्तर सखोल अशी चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये होऊ शकते, कारण महत्त्वाचे दिग्गज नेते जे आहेत महाराष्ट्रातले ते सगळे नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत। दुसरं महत्त्वाचं, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची घोषणा केली मुंबईत आणि त्यानंतर ते अमित शहा यांना येऊन भेटलेले होते, त्यांच्या राजीनाम्याबाबत अजूनही भाजप हायकमांडनं निर्णय घेतलेला नाही। त्याबाबत देखील आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। भाजप हायकमांड त्यांना मंत्रिपद सांभाळून संघटनाचं काम करा असा निर्देश देतं की मग पदातून त्यांना मोकळं केलं जातं, म्हणजे त्यांचा राजीनामा स्वीकारला जातो का हे बघणं महत्त्वाचं असेल। विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आहेत आणि अजित पवार देखील आहेत, इतर घटक पक्ष आहेत। महायुतीची वाटचाल इथून पुढे कशा पद्धतीने असू शकते ही चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते। काल हरियाणाची जी बैठक आहे ती 2 ते 2.5 तास वृषाली चाललेली होती, त्यामुळे आज महाराष्ट्राची जी बैठक होणार आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे नेत्यांसाठी असं म्हणता येईल। नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।